सामन्याला सुरुवात. इटली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं. स्वागत असेल सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. गाथाईल बाप्पा मोरया क्रिकेट क्लब तलोजा मजकूर आयोजित तलोजा मजकूर चषक या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. वन डे फिनिशच्या स्पर्धा पाहतो, अगदी चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अनेक सारे पारितोषिक, प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज असतील. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक पारितोषिक. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजसाठी आराध्या स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट असेल. आराध्या स्पोर्ट्सचे सर्व मयूरदादा राजे यांच्या माध्यमातून ती बॅट आम्हाला इथे पुरस्कृत करण्यात आली आहे. जर कोणाला बॅट पाहिजे असेल आपण मयूरदादा यांच्याशी संपर्क करू शकता. प्लेयर एडिशन बॅट्स जशी पाहिजे तशी त्यांच्या माध्यमातून बनवून देण्यात येईल. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण एक आकर्षक फ्रीज पाहतो. वन डे फिनिश या स्पर्धेमध्ये अगदी चांगली पारितोषिक. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. एका बाजूला पेटाली संघ आणि त्यांना फाईट करतोय एसीसी रोहिंजन संघ. हे दोन संघ आमने सामने येतील. एका बाजूला नाणेफेकी जिंकली होती टीम पेटाली संघानं आणि प्रथम नाणेफेकी जिंकली होती टीम पेटाली संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानं फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे टीम रोहिंजन संघाला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहतो आपण टीम रोहिंजन संघाची सुजित आणि त्याच्या साथीनं सर्वेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. मागचा सामना काय जबरदस्त सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना आला होता. पेंदर आणि नारिवली या संघामध्ये जो सामना झाला आणि तिथे सामना जिंकला होता नारिवली संघानं. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज येतोय टीम पेटाली संघाकडनं. श्रीधरचा पहिल्या P1 मध्ये वापर करण्यात आला. तर स्ट्रायकिंगला फलंदाज सर्वेशला पाहू शकाल आपण. पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज सुजित. पहिला चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळून काढले तिथे. चेंडू मात्र काहीसा थांबला गेला तिथे आणि कंप्लीट केला जातात त्या म्हणजे
2 धावा पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा करत असताना टीम फलंदाज सर्वेच्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील 2 धावा रोहिंजन या संघाच्या. दोन्ही संघांचा विचार केला ताकदवर संघ रायगड विभागातील अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळत असताना पाहतो. एकमेकांच्या समोर अनेक वेळा खेळलेत, त्यामध्ये रणनीती माहीत असेल दोन्ही संघांना, त्यामुळे मॅच चांगला होईल यातील मात्र शंका नाही. या पुढचा चेंडू खुल्या टप्प्याचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिदम मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक परेश सज्ज होते, उचलतील फेकतील तोपर्यंत केली जाईल ती एक धाव कंप्लीट. पिवनचं शतक मार्गस्थ असताना धाव फलकी धाव लागल्यात 3 धावा. आता स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकाल पण सुजितला जो सलामीसाठी आलाय. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा होतो वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. दोन क्षेत्ररक्षक आपण बाउंड्री लगत पाहतोय लॉंग ऑफ रिदम मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये, असे 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत टीम. हॅलो हॅलो चेक चेक. हलक्या हाताने चेंडूला क्लिक केलं ते क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतात तोपर्यंत निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाज येते गोलंदाज श्रीधरच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका खेळू देत नाही या फलंदाजांना. एवढीच गोलंदाज लॉफ्ट केला ऑन साइडला लॉफ्ट केला होता मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज होईल बाद सुजित बॅक टू द पवेलियन. जात असताना पाहतो पण इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज राज पाटील वन डाऊन साठी आलेत. राज सर्वेश आणि राज ही सलामीची जोडी, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळेल. सुजित स्वस्त्यात बाद झाले त्यावेळेस. श्रीधर चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. श्रीधरच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडू फेकले गेले, त्याच्या माध्यमातून धाव फलकी धावा आहेत त्या म्हणजे 4. अगदी चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहतो आपण गोलंदाजाला. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाला, परंतु चेंडूनं बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. साईदादा राजे यांचं आगमन होत असताना पाहतो आपण जलपानानंतर. ते देखील या स्पर्धेच्या समवेत जोडले गेले, त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, तोपर्यंत कंप्लीट केली जाईल एक धाव. आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. इथनं संघाचे धाव संघ संपवले ती 5 या आकड्यावरती टीम SSC रोहिंजन संघ. ऋतिक केनीचा इथनं वापर केला जाईल दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज वन डाऊन साठी आले होते राज पाटीलला आपण पाहू शकाल. तर बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक केनीचा इथनं वापर केला जाईल. कशा रीतीने गोलंदाजी असेल ऋतिकची, कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे मी म्हणेन. पाच धावा फलके लागल्यात. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पंचांचा डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज आहेत. यावेळी बॅटची कडा थर्ड मॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होते, बीट झाले आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉपला 4 धावांसाठी. ह्या मॅच मधील पहिला चौकार येत असताना मात्र फलंदाज राजच्या बॅटमधनं.
मिळाला फलंदाज राजच्या बॅटमधनं धावफलक 4 ने पुढे गेले. धावफलक जाऊन पोहोचले तर 9 या आकड्यावरती चौकारानं स्वागत केलं गोलंदाजाचं. ऑन साइडला लॉब केला तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आणि मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज होईल बाद. राज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. ताकदीचा वापर मात्र तिथे कमी केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. त्याचंच कारण तिथे फलंदाज बाद आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पद आपण चौथ्या क्रमांकावरती फलंदाज ऋतिक या फलंदाजाला आपण पाहतोय. ऋतिक पाटील आलेत नवीन फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाज ऋतिक. गोलंदाज ऋतिकला पाहतोय आपण. ऋतिक काही समीकरणात पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक केनेच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्याचं प्रत्युत्तर देत असताना त्याने मिळवली सफलता दुसऱ्या चेंडूवरती आणि नवीन फलंदाज ऋतिक स्ट्राइक रेंजला कॉम्बिनेटरी बॉक्स एंड करणं. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक जज करत असताना चुकीचं जजमेंट तिथे पाहायला मिळालं ना. झेल मात्र ड्रॉप केला गेला आणि 2 धावा एकवटले तिथे फलंदाजी करत असताना 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि धावफलकी धाव पोहोचल्या 11 या आकड्यावरती. ह्या झेलची किंमत मोजावी लागेल का टीम पेटाली संघाला, कारण की समोर फलंदाज पाहिला तर ऋतिक पाटील हा फलंदाज आहे. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. अगदी इम्पॉर्टंट सामना आपण पाहिला. पेटाली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना पाहतोय रोहिंजन संघ. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सूर्य मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. गाथाईलेम बाप्पा मोर्या क्रिकेट क्लब तलोजा मजकूर आयोजित ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, अगदी चांगली क्रीडा स्पर्धा पाहतोय. कट आणि फलंदाज होईल बाद इथनं. ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. रंजन गावातील जरा प्रमोद शेठ पाटील साहेब देखील या ठिकाणी आले असतील. त्यांना विनंती करीन साहेब या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे वैभवजी केणी आमचे जावई बापू आहेत, त्यांना देखील विनंती करीन वैभवजी केणी या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पण आपण संकेत पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगले गोलंदाज येते गोलंदाज ऋतिक केनेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. 2 सफलता त्याला मिळाले त्या षटकामध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावरती. आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण 2 स्कोरर आमचे निखिल राजे आणि रोहन राजे. त्यानंतर ओमसा एमटीसीचे सर्वा रोशन फराड यांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि कॅमेरामॅन आमच्या आपण पाहतोय 2 नीरज आणि आयुष यांच्या माध्यमातून सुंदर टेलिकास्ट केले जाते या स्पर्धेचं. त्यांचं देखील स्वागत असेल. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी येतो हा चौकार. मध्ये संघ जाऊन पोहोचला यावेळेस मात्र 15 या आकड्यावरती. ऋतिक केने हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील आणि धावफलके धावा लागल्यात त्या म्हणजे 15. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये येईल टीम रोहिंजन संघ. आणि ऑन साइडला टार्गेट केल्यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला यावेळेस मात्र 21 या आकड्यावरती.
दोन षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला गोलंदाज श्रीधर हा गोलंदाज पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं. 5 धावा खर्च केल्यात फक्त आणि एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक केनेचा वापर केला, त्यानं 2 सफलता त्याच्या नावावरती राहिला, परंतु थोडीशी मागणी गोलंदाजी तब्बल 16 धावा खर्च केल्या आणि संघ जाऊन पोहोचला मात्र 21 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाज श्रीधर ज्या गोलंदाजानं पहिला षटक फेकलं होतं सेकंड स्पेल मध्ये आपण त्यांना पाहतोय. ज्या पद्धतीनं पहिलं षटक फेकलं होतं त्या पद्धतीने मात्र इथं गोलंदाजी करावी लागेल, कारण की दुसरा षटक थोडासा मागणं राहिला होता टीम पेटलीच्या बाजूनं. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉप करायचा होता, परंतु आता तिथे क्षेत्ररक्षक तैनात केले गेलंय आणि फलंदाज होईल बाद. सर्वेश सुचित सर्वेश बॅक टू द पवेलियन. युट्यूबच्या माध्यमातून आमचे कृष्णा शेठ पाटील रोहिंजन फॉर्च्युनर की सवारी मॅचचा आनंद घेत असतील किंवा या ठिकाणी आले असतील तर विनंती करीन, रोंजनचे ग्रामस्थ मित्रमंडळ जर कोणी आले असतील तर त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती या. पेठालेचे कोण ग्रामस्थ मंडळ आले असतील त्यांना देखील विनंती करीन की व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विपुल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता विपुल आणि संकेत यांच्यावरती जिम्मेदारी असेल पूर्णपणे या मॅचची, कारण की पाहिलं तर तब्बल 4 सफलता टीम पेटाली संघाला इथनं मिळाल्या आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज श्रीधरचा, विपुल स्ट्राईकला. यावेळेस कट केला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा पंबल, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. चेंडूनं चकवा दिला होता तिथे क्षेत्ररक्षकांना आणि शेवटच्या क्षणाला तो चेंडू अडवण्यात यश आलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते प्रथमेश, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. गोलंदाज श्रीधरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतीये. आलेला हा निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण सध्या संकेत पाटील, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला. आशा असतील संघाला मोठे फटके येतील या फलंदाजाच्या माध्यमातून. ते मोठे फटके खेळेल का हा फलंदाज? पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. सातत्याने यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये. एक सिंगल मिळेल टीम रोहिंजन संघाला आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 23-23 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होती या पेटली संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला जात असताना होत्या आपण टीम रोहिंजन संघ. आणि अजून एक सफलता मिळते गोलंदाज इथनं श्रीधर या गोलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना पाहतो आपण सौरभ पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 23-23 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला होता. या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? फलंदाज सर्वेश मध्ये ती क्षमता आहे, परंतु तो षटकार ठोकेल का हे पाहणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या फलंदाजाच्या. आल्या पावली माघारी पडत असताना पाहतो आपण सर्वेश बॅक टू द पवेलियन. सौरभ बॅक टू द पवेलियन. फक्त 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या संपवते ती फक्त आणि फक्त 23 या आकड्यावरती. आणि गोलंदाज आपण श्रीधरचा विचार केला, 2 स्पेल त्यानं फेकलंय. गोलंदाजी करत असताना तब्बल 4 विकेट त्याच्या नावावरती राहिला आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली गोलंदाज श्रीधरच्या माध्यमातून. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण.
चौथ्या षटकामध्ये पाहतो आपण गोलंदाज प्रथमेशचा वापर केला गेला टीम पेटाली संघाच्या माध्यमातून. पेटाली आणि रोहिंजन या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना चौथ्या षटकाला सुरुवात झाली. धाव फलक धाव बदलले ते 23 आकड्यावरती स्ट्राईक एंडला फलंदाज ओम पाटील हा फलंदाज. संकेत सध्या स्ट्राईकला पाहतो आपण आणि नॉन स्ट्राईकला ओमला पाहतोय आपण सध्या. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलाय. मोठ्या फटक्या खेळण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षक मी म्हणेन फलंदाज तिथे बीड होत आहेत. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करावं लागेल फलंदाजी करत असताना रोहिंजन संघाला, कारण की मोठ्या फटक्यामध्ये धावा येत नाहीये पूर्णपणे बॅकफुटला टीम रोहिंजन संघ, कारण की केलेली पेटाली संघाच्या गोलंदाजानं गोलंदाजी आणि पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि स्वतः गोलंदाज आले होते परंतु झेल मात्र इथनं ड्रॉप झालाय. जीवनदान मिळाले यावेळेस मात्र फलंदाज संकेत पाटील या फलंदाजाला, ज्या फलंदाजानं एक षटकार दाखवलाय आणि एक चौकार दाखवलाय त्या फलंदाजाला इथनं जीवनदान दिलाय. 24 धावा धाव फलकी. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं परिवर्तन केले जातात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. ओम पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज असं म्हटलं जातं. नॅचरली ताकद त्यांच्याकडे असते आणि आक्रमक फलंदाज असतात नेहमीच. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपण बरेच असे खेळाडू पाहिले टेनिस क्रिकेटमध्ये. चांगली कामगिरी होते त्यांच्या माध्यमातून. या मॅचमध्ये ओमच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ होईल, तब्बल 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला त्याच्यासाठी तैनात केले गेलेत, तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, असे 5 क्षेत्ररक्षक त्याला बाउंड्री लगत, परंतु यावेळेस लॉब केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे झेल पकडला होता परंतु क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पाय त्याचं गेलं आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. मिळतील 6 धावा टीम रोहिंजन संघाला फलंदाज ओम पाटीलला आणि धाव फलक धावून बोललं ते म्हणजे 30 या आकड्यावरती. बऱ्याच उशिरानं हा आपण षटकार पाहायला मिळाला फलंदाज ओमच्या माध्यमातून. तब्बल 8 चेंडू नंतर मोठा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडूना बॅटचा संपर्क होत नाहीये. येतोय निर्धाव चेंडू. सातत्यानं निर्धाव चेंडूवरती लक्ष केंद्रित केलंय गोलंदाजी करत असताना गोलंदाज पेटाले संघाच्या माध्यमातून. प्रथमेश सध्या चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिदम मध्ये चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट मारली होती, डायरेक्ट हिट तिथे झाली नाहीये. एकदा मिळेल टीमला. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये प्रथमेश केने हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अद्याप विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कितपर्यंत धावा ठोकण्यामध्ये यश प्राप्त होईल टीम रोहिंजन संघाला. सातत्यानं फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यावरती क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये लॉब केलाय ऑन साइडला. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बिग हिट षटकार. ज्या संकेतचा झेल सोडला होता त्या संकेतच्या माध्यमातून इथनं षटकार पाहायला मिळाला. धावफलक धावून बदल यावेळेस 37 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती तिथे षटकार पाहायला मिळाला. 4 षटकांच्या अखेरीस 37 धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकामध्ये प्रथमेश केनेच्या माध्यमातून 14 धावा खर्च करण्यात आल्या. स्लॉगवरचं 5वं षटक घेऊन गोलंदाज कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल इथनं. कौशल केनीवरती मात्र इथनं पूर्णपणे जिम्मेदारी असेल टीम पेटाली संघाची. या षटकामध्ये जास्त जर धावा खर्च केल्या तर पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल टीम रोहिंजन संघ. धावफलकी धावा आहेत तब्बल 37 धावा. या षटकामध्ये 13-15 धावा जर का आल्या तरी देखील चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. परंतु या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करू शकेल टीम पेटाली संघ. यावेळेस पहिला चेंडू पुलर लेनचा चेंडू होता. तिथे बीड झाले एसटी रक्षक. थर्ड मॅन रिजनचे 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे. तोपर्यंत कंप्लीट केल्या जातात त्या म्हणजे 2 धावा आणि पंचांचा इशारा येतोय वाईटचा. 1+2 अशा टोटल 3 धावा मिळतील फलंदाजी करत असताना रोहिंजन संघाला. यस, तिसऱ्या पंचानं इथनं रेफर केले गेलंय बिमर साठी.
सॉफ्ट सिग्नल. यस, तिसऱ्या पंचांचा इशारा येतो फेअर डिलिव्हरी म्हणजे वाईट चेंडू असेल. 1+2 अशा 3 धावा मिळतील फलंदाजी करत असताना रोहिंजन संघाला. नशिबाच्या धावा म्हणाव्या लागतील कारण की बॅकफुटला होता टीम संघ आणि धावफलक धावपुतल्या मात्र 40 या आकड्यावरती 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथनं फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला टंग करायचा होता ते क्षेत्ररक्षक आले. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. शेवटचा स्लॉगरचा षटक फेकते गोलंदाज कौशल केनेनं पहिला चेंडू खराब फेकला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता स्ट्राईकला पाहायला मिळतील फलंदाज ज्या संख्येच्या बॅटमॅन 2 षटकार आले तो संकेत आता स्ट्रायकर एंडला असेल. सात चेंडू मध्ये 18 धावेंची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तो संकेत पाटील ऑन अ स्ट्राईक. पुढचा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडूला खेळून काढले तिथे क्षेत्ररक्षकानं तिथे चेंडून मात्र क्षेत्ररक्षकाला दिला चकवा आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. पंचेचाळीस वरती धाव फलक धावपुतलं धावपुस्तकी धावा लागल्यात 45 टीम रोहिंजन संघाच्या. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येत असताना अद्याप विचार केला तर तब्बल 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथनं 4 चेंडू मध्ये 12 ते 13 धावा आल्या तर धाव फलक चांगल्या स्थितीमध्ये झाला मिळाला आणि यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या फलंदाज संकेत पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना बघतो आपण आर्यन हा फलंदाज अगदी कमी वयाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहतोय आपण. चांगला खेळ करावा लागेल. बरेच सारे आपण संघामध्ये पाहतोय बरेच सारे यंगस्टर आता खेळत असताना पाहायला मिळतात. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होती. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. ओम नर्मदेश्वर किरोली संघाचे संघनायक आणि बाप्पा मोरया तळोजा मजकूर संघ दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल. कौशल सज्ज होतं स्ट्राईक एंडला. आर्यनच्या बॅट मधनं मोठे फटके येतील का हा प्रश्नचिन्ह असेल कारण की धावफलकाचा विचार केला धावफलक धावपुतलं ते 45 आकड्यावरती. एखादा मोठा फटका 50 कंप्लीट होईल टीमची. यावेळी स्क्वेअर लेग रिझम मध्ये व्हॉट अ शॉट अप्रतिम आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी आलेला हा षटकार. काय शॉट होता तिथे. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला सरळ फेकून दिलं. 6 धावांसाठी स्क्वेअर लेग रिझम मध्ये आलेला हा षटकार. 50 कंप्लीट झाली आहे टीम रोहिंजन संघाची. 50 धावा धाव फलके लागल्यात. आर्यनच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून पाहू शकाल पण ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिलं. 51 धावा आर्यन. तर बॉलिंग ट्रॅक वरती कौशल केने हा गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. गॅप मध्ये ते क्षेत्ररक्षक आले चकवा दिलाय. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2च्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली. यावेळी 53-53 आता मात्र चांगल्या स्थिती येत असताना पाहतो आपण टीम रोहिंजन संघ. त्यांच्यामध्ये देखील गोलंदाजी चांगली आहे. त्यामध्ये मॅच चांगली होईल यातील मात्र काही शंका नाही. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र शप्पल क्रॉस होऊन गेल्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगले होते. त्या क्षेत्रामध्ये षटकार आला होता फलंदाजाच्या माध्यमातून. 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या पोहोचली ती 53 आकड्यावरती. येणाऱ्या 5 षटकामध्ये 54 धावांचं लक्ष असेल टीम
पेटालीस संघासमोर. आपण ऐकूया मायक्रोफोनवरती दुसऱ्या सत्रामध्ये साईदादा राजे यांना. चला नाणेफेकी इथे संपन्न केली जाईल. बाप्पा मोरया तलोजा मजकूर संघ आणि त्यांना फाईट करणार संघ ओम नर्मदेश्वर किरवली. चला किरोली टीम टॉस साठी या आपण. तर टॉस साठी आपण किरवली संघाने एक टॉस साठी या. वैभवजी किनी या व्यासपीठावरती आमचे जावई बापू आहेत. चला व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया आमचे सुनीलजी मोरे. या सुनीलजी मोरे आपला सन्मान आपण स्वीकारा. आमचे आधारस्तंभ आमचे या स्पर्धेचे अविभाज्य घटक ब्रह्माजी राजे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय पाहुण्यांचा शुभ सन्मान. गेस्ट इज आवर गॉड. भारतीय संस्कृती ती जपली जाते. सुनीलजी मोरे मायेचे उबदार शाल प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून मोमेंटो चिन्ह देऊन त्यांचं करतो आपण या ठिकाणी शुभ सन्मान. थँक्यू. चला किरवली संघाने या ठिकाणी येत आहेत. या सुनीलजी मोरे. क्रिकेट खेळ असतो स्फूर्तीचा जरी वेगळे असल्या वाटा म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. नाणेफेकी केली जाईल. चार मॅच 3 षटकांची मॅच. तीन षटकांची मॅच. यस निर्णय काय आधी गोलंदाज क्षेत्ररक्षण. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गाथा 11 बाप्पा मोरया क्रिकेट क्लब तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानानं भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवले होते. प्रथमेश केणी आणि ऋतिक केणी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना तर आमच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना आमचे ज्ञानेश्वर दादा केणी या ठिकाणी आहेत. ज्ञानेश्वर दादा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. दादा या. आणि त्यानंतर आमचे महेंद्र दादा केणी दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. चला मॅच इथे ऑन होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत शुभ संकेत देतील का? प्रथमेश स्ट्राइक इनला. ओ ड्राइव्ह करतात बॅक टू द बॉलर. पहिला चेंडू इथे जातात डॉट. पाठलाग करायचा आहे तेव्हा मात्र 5 षटकामध्ये 54 धाब्यांचा संकेत शुभ संकेत. अगदी ड्रेस कोड पाहिला येलो आर्मी आणि त्यांच्या विरोधात केलं जात असताना पेठाली टीम या ठिकाणी पाहिले तर रेड आर्मी गॅप मध्ये चाललाय चेंडू. गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. चौकार आलाय. श्री गणेश ओपन होतोय तो मात्र स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली संघाचं.
या महेंद्र दादा केडी साहेब, त्यानंतर आमचे चाचू ज्ञानेश्वर दादा केडी या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार आलाय. दुसरा चेंडूवरती गोलंदाज सज्ज, षटकातील तिसरा चेंडू. हो, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन एकत्याच्या बरोबरीने संघ पुढे टेपला. धाव पुस्तकावरती एकूण धाव 5. पंजा संदीप पाटील आहे स्ट्राईक एंडला. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करतात. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं संघ जम पुढे टेपला. धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिल्यात तर 6 धावा आहेत. चार चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव पुस्तकावरती 6 धावा आपण पाहिल्या. प्रथमेश एक हार्ड फलंदाज आहे टीमचा. तालना स्क्वेअर कॅट लाजवाब वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा फटका चेंडू चालला डीप टर्मॅन रिजन मध्ये. दन 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 करत आउट ऑफ द पार्क. 4 रन. पुस्तकावरती गोलंदाज तयार. प्रथमेश स्ट्राईक एंडला. प्रथमेश बॅट्स मधून 2 चौकार जरूर आपण पाहिलेत. मोठा फलंदाज आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये प्रखर सूर्याच्या तेजोमयी किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्यानेही त्यांचा जय जयकार करावा इतकाच चांगला फटका आलाय. फलंदाज प्रथमेश केनेच्या बॅट्स मधून रुबाबदार शानदार षटकार. सुरुवात बेधडक केली प्रथमेशने. जबरदस्त खेळ. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कुठून काढले. 16 धावा आहेत. 54 धाव्यांचं लक्ष. साईदास राजे मैदानाचे मालक. स्वागत आहे साई तुझं देखील. रुद्राक्ष आमचे प्रमोद दादा पाटील साहेबांचे ते सुपुत्र आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जरूर मॅचचा आनंद घेत असतील. प्रमोद दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिनजी कडू असतील, त्यानंतर आमचे प्रमोद म्हात्रे, त्यानंतर फॉर्च्युनर की स्वारी कृष्णाशेठ पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे सर्वांचं. चला आपण वेळ जास्त घेतात. फास्ट केलाच आपल्याला. 4 मॅच आपल्याला कव्हर करायचे. मॅच नंबर 5 आहे. टोटल 9 मॅच आहेत. आमचे कुणाल पाटील, कुणाल शेठ त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना कमिटीच्या माध्यमातून आणि आमच्या कॉम्बॉक्स कडनं देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हो, ऑन साइडला भिर काऊन दिलाय. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर. आणखीन एक 4 रन. वरती सुरुवात चांगली आहे. गोलंदाज तयार. हो, ऑफ साईडला कट करायचा होता. अगदी स्वतःला भावऱ्यासारखा गरगर गरगर फिरताना आपण पाहिला. ऑफ साईडला त्याला उडवायचा होता चेंडू.
गोलंदाज तयार रुद्राक्ष. हो हो, चांगला चेंडू स्विंग करताय, जबरदस्त चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळून येत नाहीये. सुरेख गोलंदाजी, लाजवाब रुद्राक्ष. रुद्राक्ष अगदी जबरदस्त वेगवान तेच तरार गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2, दुसरा पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर. गोलंदाज तयार रुद्राक्ष. हो हो, यावेळीस हा चेंडू पाहिला लेग स्टंपच्या जास्त बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतात, सांगतात व्हाईट बॉल आहे. दोन्ही हात जमिनीला समांतर करत व्हाईट बॉल. 21 धावा आहेत पुस्तकावरती. 54चा पिछा करत असताना इथे टीम आपण पाहतोय स्वर्गीय महादेव काका विकास पेठा आली. ओ हो, क्या बात आहे. तडाखा दिलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. खणखणीत षटकार. सत्तावीस धावा आहेत. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेबला धाव पुस्तकावरती 27, 27 धावा. चला व्हॉलेंटियर्स. व्हॉलेंटियर चला. सगळं स्टेज भरून ठेवलेत. आयवा जेल साठी 5555 लावा. गोलंदाज तयार. हो, ड्राईव्ह करतात. चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण ऑन साइड मध्ये पाहिलं. शॉर्ट मिड विकेटला एकच धाव. 28 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा बॉल. रुद्राक्ष पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16. या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये देखील 12 धावा आल्यात 5 चेंडू मध्ये. 28 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज रुद्राक्ष येतात. बंटी आहेत स्ट्राइक एनला. एक मोठा गोलंदाज. फुल टॉस होता, इथे गॅप शोधलाय. इथे गॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तेवढा. मिळतील 4 रन केले. अठरा चेंडू 22 धावांची गरज आहे. गोलंदाज येतात ओम. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी ती बनत चालली आहे. पुढील मॅच 3 षटकांची. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल. एका बाजूने ओम नर्मदेश्वर किरोली टीम आणि त्यांना फाईट करणार संघ असेल बाप्पा मोरया तलोजा मजकूर संघाने जिंकलाय टॉस आणि निर्णय आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. अठरा चेंडू 22 धावांची गरज आहे. ओम पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. 18 चेंडू 22 धावांची गरज असता कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडू ऑन साइड मध्ये. ऑन ड्राईव्हचा फटका इथे पाहिला. क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं. संकेत चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन टेबला धाव पुस्तकावरती एकूण धावा 33. डबल तेरी. 3च्या पुढे 3, 3च्या पाठी 3. 0 कडे बाद. स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेठाली.
युट्यूबच्या माध्यमातून आमच्या राजेशजी केणी देखील मॅचचा आनंद घेत असतील, संदीप दादा देखील मॅचचा आनंद घेत असतील. स्वागत आहे सर्वांचं. फुलर लाईनचा चेंडू इथे अगदी ड्राईव्ह पाहिला आणि चेंडू जाते गोलीच्या वेगाने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या थेट मधून 4 रन. ड्राईव्ह केला होता, जबरदस्त फटका पाहिला प्रथमेशचा. पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा नजाकत होती दिपेक्षा कव्हरला. दुसरी धाव देखील इथे मिळेल आणि 2 धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन टिपला. धाव पुस्तकावरती धाव पाहिल्या 39. 15 चेंडू आणि 15 धावींची गरज. 15 चेंडू आणि 15 धावींची गरज असताना गोलंदाजी माग होती. ते गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत होते. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या व्यवस्थित मिडल नाही झाला. बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह या ठिकाणी पाहिली. गोलंदाज ज्ञान पुन्हा एकदा तडाखा जागा बनवली. चेंडूला पाठवलाय ढगात. चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. काय जबरदस्त फलंदाजी, लाजवाब फलंदाजी. मैदानाच्या चौफेर तुफानी अस्मानी पॉवरफुल टोलले. चौदा चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. जबरदस्त तडाखा. प्रथमेश ऑन फायर. प्रथमेश या स्कोरर लक्ष द्या. ओके 13 बॉल. मॅच ऑन आहे. गोलंदाजी मागवरती. गोलंदाज ओमवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. गोलंदाज तयार. ओ अनोख्या स्टाईल न केला होता. हो इथे कलेक्टिंग होत नाहीये. चला बॅटकट होती आणि इथे झाली षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली टोटल 46 जिंकण्यासाठी आता मात्र 8 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू हातामध्ये असेल 12 चेंडू 8. चला पाणी घेऊन चला. ड्रिंक्स ब्रेक. येस डीजे.
यावेळेस देखील अख्खू टप्प्याचा चेंडू, चेंडूला पाठवा गॅप मध्ये, जबरदस्त तडाखा, चेंडू चला सीमा पार, गडी आहे रणझुंजार, बॅटीला आलेले आधार, चेंडू सीमा पार 4. फलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या, कारण तो खेळतोय 12 मध्ये 36 या धावसंख्येवरती. सुरेख ला जबाब केली. अच्छा, चांगला फटका झाला ऑन साइड मध्ये. अगदी विजयाच्या समीप हा संघ येताना पाहतोय. हो हो, पुन्हा एकदा ऑन साइडला केलाच होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क येते, झुलून येत नाहीये. डॉट बॉल. 3 धाब्यांची गरज आहे. 3 धाब्यांची गरज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, पंच आमच्या दिशेने बोलतायत, सांगतात वाईट बॉल. आणखीन एक चेंडू गोलंदाज सर्वेशला मात्र फेकावा लागेल. हो, समोर खेळताय, टॉस करताय, एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक घेत आहेत, तोपर्यंत मिळेल सिंगल. स्कोर इज लेवल, परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. चेसिंग कंपल्सरी, एक धाव तुम्हालाही बनवावीच लागेल. स्कोर इज लेवल, फक्त एक धावींची गरज असताना पुढील मॅच जबरदस्त होणार. एका बाजूला ओम नर्मदेश्वर किरोली संघ आणि त्यांना फाईट करणार संघ असेल बाप्पा मोरया तालोजा मजकून. हो हो, महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं मॅच मात्र फिनिश. जोरदार टाळ्या प्रथमेशच्या खेळीसाठी. प्लीज आहे मित्रांनो. चलो, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रथमेश केनी. चला, मॅच जशी ऑन होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. आमचे बंधुतुल्य मित्र एक जबरदस्त समालोचक राहुल भोईर सरांचा आवाज आपण जरूर ऐकणार आहात. तर तुम्ही जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे.